नमस्कार मित्रांनो, आपण बघा काल झोपलो होतो कर्नाटकमध्ये हालेकोप्पा या ठिकाणी. सकाळी उठून बघा चहा पिलो पहिल्यांदा. चहा पिऊन बघा मग आपण केली प्रवासाला सुरुवात आणि सकाळचं वातावरण एक नंबर झालं. मग काय बघा धरले बघा 80 बेल्लोरला आला का बघा. मग काय तवा लागल्या भुका, मग म्हणलं काय तर नियोजन लावा लागतं नाश्त्याचं. मग पुरी घेतली होती आणि बघा भाजी घेतलं होतं. मग तिथनं बघा नाश्ता करून म्हणलं आता नॉनस्टॉप जायचं. कोलारला आलतो बघा. काय मग काय व्ह्यू कसला दिसत होता की आपल्याला वाटत होतं की कोकणात आल्यागत. मग तिथलं व्हिडिओ शूटिंग करून बघा आपण लागलो दावसपेठ हायवेला. दाबसपेठला आलो बघा. मग बँगलोर मुंबई हायवे धरला. आता म्हणलं कुठं न थांबता नॉनस्टॉप जायचं आपल्याला, कारण उद्या काय बी करून गाडी खाली करायची होती. शिऱ्याला आलो तर बघा पाठीमागनं आवाज आला. म्हणलं कोण हाका मारतंय. लहान पोरं होते बघा, गोंडच बडी त्यांनी हाक मारत. ते काय म्हणते काय आपल्याला काय कळलं नाही, पण टाटा केलेलं एवढंच केलं बा. टाटा बाय बाय करून आपण तिथनं निघालो. चित्रदुर्ग पाठीमागा जेवण करायला थांबलो. मग म्हणलं गाडी पण लई घाण झाली बघा. पहिल्यांदा गाडी पुसून घेतली. मग परत आपण आंघोळ केली बघा. आंघोळ झाली का पहिल्यांदा आपण स्वामींची पूजा करतो, त्याशिवाय आपण काही करत नाही बघा. पहिल्यांदा स्वामींची पूजा करून घेतली. मग जेवण करायला गेलो बघा. आपण शेव मसाला रोट्या घेतला, चांगला दणका मारला बघा. गाडीत आलो बघा. पहिल्यांदा सीट बेल्ट घालावं म्हणलं, कारण पुढं जर पोलीस असले तर म्हणलं डबल 500चा फाईन पडेल म्हणलं. फाईन घेण्यापेक्षा आपला ते सीट बेल्ट घातलेला बरा. मग तिथनं निघालो बघा. चित्रदुर्गला आलो बघा. हळू आपला टर्न मारला आणि धरला बघा विजापूरचा हायवे. पुढं आलो तर बघा पावसानं सुरुवात केली. पावसाचा आनंद घेत बघा 80त 5 धरली गाडी. म्हणलं नॉनस्टॉप आज गाडी चालवायची, विजापूर पास करून झोपायचं बघा. पावसानं बघा 2-3 तास रेंगाण घातला आणि मग परत न गेला बघा. पुढं आलो का पहिल्यांदा बघा खड काढून घेतलं, कारण ही बारकं दिसायला खडं दिसतात बारकं, पण ह्या खड्यानं आपला बघा टायर पहिले 80% फोडला होता. त्यामुळे म्हणलं पहिल्यांदा खडं काढून घ्यावं. आंध्रामधलं खडं बघा कर्नाटकमध्ये काढून मग म्हणलं आता इथनं दोरीत निघायचं. हॉस्पिटल सोडून आल्यानंतर बघा सूर्यदेवानं पण आपली साथ दिली सोडून. म्हणला आता गाना तू आणि गाडी रातभर चालवा, आता मी जातो म्हणला झोपायला बघा. विजापूर पास करायला वाजल्या बघा 9:30 आपल्याला. विजापूर पास करून मंगळवेड्या पाठीमागा आलो बघा. मग राजस्थानी हॉटेलला आता म्हणलं जेवण करू पहिल्यांदा. आता 11:40 झालीत बघा. हे आता जेवणाचं आमचं टायमिंग. आज तरी लवकर भेटलं, एखाद्या दिवशी लवकर उशिरा भेटतं. हे आहे आमची ड्रायव्हिंग लाईफ खरी. जेवण करून बघा तिथं दिले ते आणून म्हणलं आता बघू काय असेल ती सकाळी लवकर 6ला उठून बघा आंघोळी वगैरे करून देवाची पहिल्यांदा पूजा करून घेतली. स्वामींचा आशीर्वाद घेतला. श्री स्वामी समर्थ देवा म्हणलं अशी कृपा ठेवा माझ्यावरती. देवपूजा करून पहिल्यांदा वर्दी चढून बघा चहाचं 2 घोट घेतलं आणि पहिल्यांदा स्वामींची गाणी लावली आणि मग तिथनं बघा आपल्या प्रवासाला केली सुरुवात. पंढरपूरमध्ये आलं बघा. चालू रनिंग मध्ये जा विठ्ठलाचं दर्शन घेतलं. रामकृष्ण हरी माऊली म्हणलं आता कधी वेळ भेटेल त्यावेळेस येतो भेटायला. विठ्ठलाचं दर्शन घेऊन बघा पंढरपूर बायपासला आलो. म्हणलं पहिल्यांदा दालच्या राईसवर दणका लावूया मग निघूया, कारण हिथनं पुढं परत ना कधी काय जेवण भेटेल आपल्याला काय सांगता येत ना गाडी खाली होतोवर. पंढरपूर फलटणला हायवेला लागलो का. मग काय भिंगरी चालू केली बघा. रस्ता बी एक नंबरचा टॉप आहे ना, असं रस्ता पाहिजे बघा सगळीकडे. चालू रनिंग मध्ये आपल्याला बघा डिवायडरच्या मध्ये झाडं लावले, त्या झाडांचं फुल तोडून आपल्या स्वामींच्या चरणी अर्पण केलं बघा. फलटणच्या पाठीमागे बघा डिझेलनं दिला सिग्नल, कारण आपण 2 वर्षातनं बघा भारतच्या पंपावर तेल टाकलं, कारण जिओचा पंप नसल्यामुळं. आणि आपल्याला बघा काय ॲव्हरेज दिलं नाही, कारण 80 पळवले त्यामुळे ॲव्हरेज दिलं नाही. पहिल्यांदा बघा खडं वगैरे काढून घेतलं. मग तिथनं बघा केली सुरुवात. हेड शिवापूरला यायला आपल्याला बघा वाजल्या 12:30. टोल नाका पास करून आलो बघा कात्रच्या बोगद्यापाशी. तर काय पावसानं केली सुरुवात. बघताय ना पाऊस यायला लागलाय. बोगद्यात आलो तर बघा आज पूर्णपणे अंधार होता. आज काय लाईटीच लागल्या नव्हत्या बघा. कात्रचा बोगदा पास करून बघा वारजे ब्रिज खालून राईड मारून बघा धरला आपला कोथरूडचा रस्ता. ट्रॅफिक नसल्यामुळे बघा आज लय खुश होतो, कारण इथे जेव्हा येईल तेव्हा ट्रॅफिक फुल असतं बघा. हे देवा अशीच कृपा राहू दे बघा. शेवटी बघा आपण फायनली कंपनीत पोहोचलो बघा. एंट्री केली. आता बघू कधी काय खाली होत्या. तेवढ्यात बघा पावसानं सुरुवात केली. पाऊस एक नंबर जोरात आलता बघा. पावसाचा आनंद घेत बघा शेडमध्ये बसलो होतो, पण आपल्याला एकच चिंता लागली होती गाडी कधी खाली होईल आणि हिथनं आपण कधी निघेल बघा. शेवटी बघा फायनली आपण कंपनीमध्ये आपली गाडी घेतली. पण दुसऱ्या गाड्या लोकलच्या गाड्या लवकर इथं पटापटा खाली करायला लागली बघा. स्वामींना म्हणलं देवा काय तर करा, आपली गाडी लवकर खाली होऊ द्या. आपल्याला जायचं का नाही तिकडं, कारण उद्या गाडी भरली तर भरली, नाही तर मग काय खरं नाही आपलं. स्वामींना रिक्वेस्ट केलेली आपला फायदा झालाय बघा. आपली गाडी शेवटी फायनली खाली झालेली आहे बघा. आपण खाली करून चाललोय आता बघा ऑफिसला. तर भावानं आजच्यासाठी एवढंच. आपला व्हिडिओ असला तर 100% लाईक आणि सबस्क्राईब करून जावं लागतंय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.